नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध वीरची मस्कोबा यात्रा अनुभवायला। दरवर्षी हजारो भाविक इथे एकत्र येतात। ढोल ताशांचा गजर, जय मस्कोबाच्या घोषणा आणि भक्तीने भरलेले वातावरण, सगळंच भन्नाट। रंगीबेरंगी दुकाने, पालखी सोहळा आणि गावभर पसरलेला उत्साह। ही यात्रा म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि आनंदाचा मोठा उत्सव आहे। चला तर मग अनुभवूया वीरच्या मस्कोबा यात्रेचा अद्भुत सोहळा। जय मस्कोबा। परत आता मी तुम्हाला सांगतोय, आजपासून आपण ब्लॉगला स्टार्ट करतो आहे। आपण बघू शकता खूप काही बदल झालेला आहे, कानात बाळी केलेली आहे आपण आणि बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत ज्या मी हळूहळू तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे। पण आज आम्ही निघालेलो आहे वीरच्या यात्रेसाठी। या अशा चमन लोकांचा मला फोन येतोय, उचलत तर नाहीत पहिल्या वेळेत, दुसऱ्या वेळेत उचललेला आहे। बघूया काय म्हणतात। हा बोला, अरे 12 वाजता तुझ्या कुणी ट्रॅफिक केलं तर तुझं उठायचा टाइम नाही रे हा, अरे लवकर ये, एवढा झोपेत का वाट, कुठे ऍक्टिव्ह आहे? मला तर ऍक्टिव्ह दिसना। मला ऍक्टिव्हा काय दिसना काय कुठे आहे? नाही, मला नाही दिसली ऍक्टिव्ह। ओव्हरटेक मारलेलं का? इर्टिगाला ओव्हरटेक मारलं का? मागची गाडी आपली. हा दिसली, विसरलो भाई। बलिनोला व्हाईट लाईट आहे। ए आळू ये दिसतोय आम्ही, आळू। अरे माणसं मारली हो। थांबा काय लोक आहेत भाई, अशी गाडी चालवतात। कशाला निघले तू एवढा लेट करतो? असं तर घरी हे टाकणार आहे मी व्हिडिओ। आता मी इज्जत सोडली भाई। 47 ह्याच्यात काहीतरी कॉमन आहे, 7 कॉमन आहे, 4 कॉमन आहे। 4947 नंबर काय माझ्या गाडी? आजपासून तुझ्या भावाने ब्लॉग चालू केलाय, कारण नोकरी सोडलेली आहे। कसली? तर मित्रांनो, आम्ही मंत्रवाडी सोबत पोहोचलो आता। मंत्रवाडीत जायला आम्हाला वीरला 1 तास तरी लागेलच। कार मित्रांनो, तर आपण आत्ता पोहोचलेलो आहे वीरला। मंदिर इथून थोडंसं पुढं आहे, पण तुम्ही इथं बघू शकता पूर्ण हा एरिया भरून गेलेला आहे। 4-5 दिवसपासून यात्रा चालली, लोक खूप दिवसापासून इथं आलेले आहेत। तर रात्रीची वेळ आहे, त्यामुळे एवढी गर्दी वाटत नसेल तुम्हाला, म्हणजे एवढी तर नेहमी असतेच, पण खरी जी गर्दी असते जेव्हा यांचा मेन इव्हेंट असतो ना, तेव्हा होते। आता तुम्ही बघू शकता सगळे गुलाने भरलेत लोक। तसं आतमध्ये आपण जेव्हा जाणार तेव्हा तिथं बघू शकता गुलाने भरलेले असतात। एक तुम्हाला झलक दाखवतो की हा सण आहे तो कसा साजरा केला जातो, ती एक झलक बघा। ही आहे पुणे जिल्ह्यातील वीर गावची ओळख, श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा महासागर, वीरची मस्कोबा यात्रा। शेकडो वर्षाची परंपरा, गावचं रक्षण करणारा, नवसाला पावणारा देव श्री मस्कोबा। दरवर्षी ठराविक दिवशी हजारो भाविक इथे एकत्र येतात। जय मस्कोबाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून जातो। ढोल ताशांचा गजर, भव्य पालखी सोहळा आणि भक्तांच्या डोळ्यातील अढळ श्रद्धा हा क्षण अनुभवायलाच हवा। शेतकरी, धनगर आणि ग्रामीण समाजासाठी मस्कोबा म्हणजे विश्वास, संरक्षण आणि आशीर्वाद। यात्रेच्या दिवशी वीरगाव बनतं एक उत्साहाचं केंद्र। रंगीबेरंगी दुकाने, प्रसाद, गोडधोड आणि आनंदाने भरलेली माणसं। ही फक्त जत्रा नाही, ही आहे आपल्या संस्कृतीची शान, एकतेचं प्रतीक आणि भक्तीची ताकद। ढोलकीच असेल चप्पल त्याला पण असती त्याच्याकडेच येत राहते सारखी। तुझ्या ढोलकीत काहीतरी असतं। बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती गर्दी झालेली, असे गाड्या, सगळं टेंट, तंबू बिंबू टाकून लोक इथं एकदम तयार बसले। बघा एवढे रात्रीचे 1-2 वाजले तरी मंदिर चालू आहे, लाईट चालू आहेत, लोकांची वर्दळ कंटिन्यू चालू आहे। भाई लाल लाल करून टाकते रे, मुलाला चालतंय। गार भी लाग ना बघ काय चालू।
वाचले हो असं फॉरेननी जरी खाल्लं तरी खाली काहीच नाही मग चांगला भरून हा नाही निघल्यानं मी भिजवलंय नाही तर मला वाटलं मला फक्त भिजवलंय अरे ह्यांना काहीच नाही केलं बाहेर आलं नाही यांना मी करून खाली